वळूयात पुढच्या बातमीकडे। बीएमसीच्या शाळांसाठीचं बजेट गेल्या 5 वर्षात दुप्पटीने वाढवून देखील पहिलीच्या मुलांच्या गळतीचं प्रमाण तब्बल 41% पोहोचलंय। हे धक्कादायक निरीक्षण प्रजा फाउंडेशनच्या पाहणी अहवालात आढळून आलंय। बीएमसीने मात्र या प्रजा फाउंडेशनचा अहवाल तात्काळ फेटाळून बीएमसीच्या शाळांची परिस्थिती सुधारत असल्याचा दावा ठोकलाय। पाहूयात एक विशेष वृत्तांत। बीएमसीच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी पालिकेनं शिक्षण खात्याचं बजेट 1255 कोटी रुपयांवरून तब्बल 2800 म्हणजे जवळपास दुपटीने वाढवलंय। पण त्याच वेळी मुलांचा हजेरीपट मात्र 76,000वरून थेट 39,000पर्यंत घसरलाय। म्हणजेच मनपा शाळांच्या गळतीचं प्रमाण हे 11% आसपास आहे। नगरसेवकांना मात्र याबाबत काहीच सोयीसुतक दिसत नाही। बीएमसीच्या 227 नगरसेवकांपैकी अवघ्या 4 नगरसेवकांनी मनपाच्या शाळेबाबत मनपा सभागृहामध्ये प्रश्न विचारले। असं तर चालू आहे तर बीएमसी शाळेमध्ये काही वर्षात मुलं नाहीत, ड्रॉपआउट पण भरपूर आहे बीएमसी शाळेमध्ये। आपले जे नगरसेवक आहेत त्यांचे प्रश्न जर बघितले त्यांनी काय प्रश्न विचारले तर फक्त 4च प्रश्न मागच्या वर्षी विचारले ड्रॉपआउटवर। आणि हाच मुद्दा आहे की आपल्याकडे कोणाची अकाउंटेबिलिटी नाही राहिलेली आहे। आपले लोकप्रतिनिधी नियंत्रण करत नाही ह्या सिस्टीमवर आणि टीचर्स त्यांचं काम करत नाही, ते स्वतःचं इव्हॅल्युएशन करते डिपार्टमेंट आणि त्यातून हा प्रॉब्लेम येतोय। बीएमसीने मात्र प्रजा फाउंडेशनचा अहवालच साफ चुकीचा असल्याचं म्हटलंय। मनपा शाळांच्या गळतीचं प्रमाण एवढं असू शकत नाही असा दावा बीएमसीचे शिक्षण सभापती विनोद शेलार यांनी केलाय। परंतु एक मात्र निश्चित सांगू शकतो की 41% जी गळती आहे ती फिगरच आम्हाला मान्य नाही, ही पहिली गोष्ट। हा, महानगरपालिकेच्या शाळेत गळती होते हे मान्य आहे, पण नुसतं महानगरपालिकेच्या शाळेत आहे का तर राज्य सरकारच्या शाळांमध्ये सुद्धा आहे। कारण मराठी आणि गुजराती शाळांमध्ये मुलांमध्ये गळती वाढली आहे। हे तर प्रायव्हेट शाळांमध्ये सुद्धा होतं। अतिशय प्रायव्हेट चांगल्या शाळांमध्ये सुद्धा मराठी आणि गुजराती शाळांमध्ये गळती आहे आणि हे अक्रॉस ऑल म्हणजे महाराष्ट्र स्तरावर पण आहे, महानगरपालिका स्तरावर पण आहे आणि प्रायव्हेट शाळांमध्ये सुद्धा आहे। प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार मनपाच्या तब्बल 1266 शाळा आज मितीला मुलांच्या पुरेशा संख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे। म्हणूनच पालिकेने शिक्षण विभागाचं फक्त बजेट वाढवत बसण्यापेक्षा त्याचा अपेक्षित रिझल्ट मिळतोय की नाही याची देखील चाचपणी करणं गरजेचं आहे। फरहान खान, TV9 मराठी, मुंबई। आणि एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते। धक्कादायक बातमी नालासोपारा